वैभव सूर्यवंशी फक्त भारतीय क्रिकेट नाही तर जागतिक क्रिकेटमधला नवा सुपरस्टार, बेबी बॉस. वैभव सूर्यवंशीची लोकप्रियता एवढी वाढली की IPL नंतर त्याचं घरी येणं, घराच्या बाहेर बड्या लोकांची गर्दी होणं आणि त्यानंतर तो श्रीलंकेमध्ये इंडिया एची टूर खेळायला जाणं. सूर्यवंशीची प्रत्येक मोमेंट ट्रॅक केली गेली. गेम्समध्ये त्याने चांगला स्टार्ट केला, त्याने एकही सिक्स मारला नाही, त्याने 50 मारली नाही, प्रत्येक इनिंगची न्यूज झाली. पण हे सगळं कमी पडलं एका न्यूज पुढे. वैभव सूर्यवंशीने मॅच नंतर केलेल्या धक्काबुक्की पुढे. 50 ओव्हर्सच्या 2 इनिंग्स नंतर मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. तिथे भारताचा पराभव झाला. तेव्हा पॅव्हेलियन मध्ये जाताना श्रीलंकेच्या प्लेअर सोबत वैभवची बाचाबाची झाली आणि वैभवने त्या प्लेअरला धक्का दिला. लागलीच याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. वैभव सूर्यवंशीवर टीका सुद्धा सुरू झाली. पण त्याआधी नेमकं घडलेलं काय? वैभव श्रीलंकेच्या प्लेयर्सला, तिलक वर्मा अंपायर्सला का भिडला आणि या राड्यात टीम इंडियाचा पराभव कसा झाला पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. इंडिया ए, श्रीलंका ए आणि अफगाणिस्तान ए यांच्यात सध्या ट्राय सिरीज सुरू आहे. सोमवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात मॅच होती. भारताची पहिली बॅटिंग होती, ज्यात भारताला 265 रन्स करता आले. टॉप ऑर्डर फार रन्स करू शकली नाही, पण सूर्यांश शिंडगे आणि विपराज निगमने 50s मारत स्कोरला बूस्ट दिला. पण श्रीलंकेची इनिंग सुरू झाली बॉल पडायच्या आधीच बोर्डावर 10 रन्स लावून. भारताचा बॅटर विपराज निगम बॅटिंग करताना प्रोटेक्टेड एरियामध्ये 2 वेळा पळाला. वॉर्निंग देऊन सुद्धा तो पळाल्याने भारताला 10 रन्सची पेनल्टी देण्यात आली आणि लंकेला 10 रन्सचा बोनस मिळाला. हाच बोनस लंकेसाठी महत्त्वाचा ठरला, कारण त्यांना 50 ओव्हर्समध्ये 265 रन्स करता आले. सेम स्कोर झाला आणि मॅच टाय झाली. इथून सुरू झाला राडा. मॅचची सेकंड इनिंग संपत होती तेव्हाच थोडा अंधार पडायला सुरुवात झालेली. अधिकृतपणे मॅचचा कट ऑफ टाइम होता 5:30 वाजताचा. पण जर नॅचरल लाईट चांगला असेल तर मॅच पुढे स्ट्रेच होऊ शकत होती. दोन्ही इनिंग्समध्ये सारखा स्कोर झाल्याने मॅच टाय झालेली आणि इंडियाचा कॅप्टन तिलक वर्माने सुपर ओव्हर खेळवण्यात यावी अशी मागणी केली. बातम्यांनुसार अंपायर्सचं म्हणणं होतं की सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेची इनिंग होईल, पण भारताच्या इनिंग वेळी अंधार पडेल आणि त्यावेळी बॅटिंग करणं अवघड जाईल. पण तिलक वर्मा सुपर ओव्हर खेळवण्यात यावी यावर ठाम होता. यात वातावरण इतकं तापलं की तिलक वर्मा रागारागात अंपायर्सशी बोलत होता. श्रीलंकन प्लेयर्सने आधी बॅड लाईटचा मुद्दा पुढे केला, पण तिलक वर्मा सुपर ओव्हर खेळवा यावर ठाम राहिला आणि शेवटी सुपर ओव्हरला ग्रीन सिग्नल देण्यात आला. यात श्रीलंकेची टीम आधी बॅटिंग करणार होती, पण त्यांचे 2 प्लेयर्स बॅटिंगला आले 6:17 नियोजित टायमिंगपेक्षा जवळपास 10 मिनिट उशिरा. आता एक गोष्ट सहज लक्षात येते की ही टॅक्टिकल मूव्ह होती आणि माइंड गेम सुद्धा, कारण भारताच्या प्लेयर्सला थांबून राहावं लागलं. लास्ट ओव्हरमध्ये मिळवलेला मोमेंटम हातून गेला आणि अंधार पडायच्या आत आपली इनिंग सुरू करण्याचं प्रेशर सुद्धा वाढलं. कारण श्रीलंकेची इनिंग 6:19 सुरू झाली तेव्हा डंबुलामधली सूर्यास्ताची वेळ फक्त 8 मिनिटांवर होती. अर्शद खानने टाकलेल्या सुपर ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलला 14 रन्स आले. शेवटचा बॉल फुलटॉस पडला, प्लेयर्स बाहेर पडले. वैभव सूर्यवंशी तर पॅड घालून रनचेससाठी तयार झाला. इकडे टीव्ही अंपायर्सने अर्शद खानने टाकलेला लास्ट बॉल चेक केला आणि वेस्ट हाईटच्या वर असल्याने नो बॉल दिला. आता हा नो बॉल होता की नाही यावर राडा होऊ शकला असता, पण राडा झाला कारण ग्राउंड सोडून बाहेर गेलेल्या प्लेयर्सला पुन्हा आतमध्ये बोलावण्यात आलं. पुन्हा फिल्डिंग सेट करण्यात आली आणि शेवटचा बॉल पुन्हा टाकावा लागला, ज्याला 22चा 1 रन निघाला. स्कोर झाला 16. त्यात याआधी प्लेयर्सला पुन्हा ग्राउंडमध्ये बोलावण्यावरून, भारताला लास्ट बॉल पुन्हा टाकायला लागण्यावरून तिलक वर्मा आणि अंपायर्समध्ये खडाखडी झाली. त्यात अर्थात वेळ गेला आणि जेव्हा टीम इंडिया बॅटिंगला आली तेव्हा उजेड बराच कमी झालेला. एकदा गोष्टी गंडायला सुरुवात झाली की गंडतच जातात, हेच या रनचेस वेळी दिसून आलं. कारण वैभव सूर्यवंशीला स्ट्राईक न देता सूर्यांश शिंडगेला स्ट्राईक देण्यात आली. सूर्यांश पहिले 3 बॉल खेळला, ज्यात 3 रन्स आले आणि वैभव सूर्यवंशीचं प्रेशर वाढलं. या प्रेशरमध्ये भर पडली जेव्हा 2 बॉल 2 सिक्स हवे असताना सूर्यवंशीला 4च मारता आली, ते सुद्धा मिसफिल्डमुळे. लास्ट बॉलला 8 रन्स हवे होते. सूर्यवंशीला मोठा शॉट कन्व्हर्ट करता आला नाही आणि भारताचा पराभव झाला. आता सूर्यवंशी बॅटिंग करत होता तेव्हाच लंकन प्लेयर्स त्याला स्लेज करत होते. मॅचमध्येही दोन्ही बाजूंनी देवाणघेवाण सुरू होती. वैभव सूर्यवंशी मॅचमध्ये एवढा इन्व्हॉल्व्ह होता की जेव्हा तिलक वर्मा नोबॉलवरून अंपायर्सशी वाद घालत होता तेव्हा त्याला शांत करायला मध्ये पडणारा वैभवच होता. शेवटच्या बॉलला भारताचा पराभव झाल्यानंतर वैभव आणि सूर्यांश ग्राउंडमधून बाहेर पडत होते तेव्हा लंकन प्लेयर्सचा घोळका होता. लंकेचा प्लेअर विशन हलमबागे वैभवला काहीतरी बोलला. मॅच संपली, आता घरी जायचं.
असं विशन म्हणल्याचं सांगण्यात येतंय. पण यामुळेच वैभव चिडला आणि विशनच्या अंगावर धावून गेला. त्याला थेट धक्का दिला. रिटर्न मध्ये त्यानेही वैभवला धक्का दिला. लागलीच बाकीचे प्लेयर्स मध्ये पडले आणि दोघांनाही बाजूला केलं. पण वैभव नजर देत होता, रागात बोलत होता. बेबी बॉसच्या ॲटिट्यूडची बरीच चर्चा झाली. ए टीम्सच्या मॅचेससाठी मॅच ऑफिशियल्स नसतात, मेरिट पॉइंट्स कमी होत नाहीत. त्यामुळे वैभव सूर्यवंशीवर याबद्दल कारवाई होणार नाही. पण अर्थात या गोष्टीची चर्चा झाली. स्लेज करणं, खुन्नस देणं या गोष्टी वेगळ्या आणि थेट प्लेअरला धक्का देणं, अंगावर धावून जाणं हा विषय वेगळा. त्यात भले हे ए गेममध्ये घडलं असलं तरी इंटरनॅशनल लेवलला घडलं आणि चर्चा वाढायला लागली. कुणी सूर्यवंशीला राग कंट्रोल करायचा सल्ला दिला, कुणी सूर्यवंशीचा परफॉर्मन्स येत नाही म्हणून फ्रस्ट्रेशन वाढल्याचा दावा केला, तर कुणी हसून नवीन रक्तय असं म्हणत विषय सोडून दिला. अर्थात सूर्यवंशी यातून शिकेल, चांगला कमबॅक करेल. याआधीही एशिया कपला त्याचा पाकिस्तानच्या प्लेअर सोबत सीन झाला होताच. पण हे काय, वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून रन्स आले की अशा गोष्टींची चर्चा होत नाही. रन्स आले नाहीत की होते, कारण त्याच्या प्रत्येक इनिंग कडून अपेक्षा आहे. त्याला हिरो म्हणून पाहायचंय, पण बॅटिंग मध्ये राडा करताना, ग्राउंडवर नाही. श्रीलंकन ऑफिशियल्स कडून या मॅच मधल्या अंपायरिंगवर टीका झाली. टायचा 1 पॉइंट मिळाला असता, पण पराभवामुळे भारताकडून तो पॉइंट गेलाय आणि फायनल मधली एंट्री आता जर तरवर आली. बाकी तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी या यंग प्लेयर्सचं ॲग्रेशन चुकीचं की बरोबर, तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.